नमस्कार. बायकोचं प्रेम होतं एका दुसऱ्याच तरुणावर. बायकोला आणि तरुण प्रियकराला भेटण्यासाठी अडथळा ठरत होता नवरा, म्हणून बायकोने असा केला अडथळा दूर. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. छत्रपती संभाजीनगर येथील सिडको परिसरात रुपाली दराके आणि तिचा नवरा गणेश दराके हे दोघेजण राहत होते. या दोघांचं लग्न होऊन 2 वर्षांचा काळ गेला, परंतु अजूनही त्यांना मूलबाळ नव्हते. गणेश सतत कामात व्यस्त असल्यामुळे तो रुपालीला वेळ देत नव्हता. त्यामुळे दोघांच्यामध्ये सतत वाद होत होता. यावरून रुपालीला कित्येक वेळा गणेश याने मारहाण सुद्धा केली होती. यावरून रुपालीचं गणेशवरून मन उडायला लागलं होतं. अशीच एक वेळ रुपाली भाजी घेण्यासाठी मंडईत गेली आणि तिथे सुपडूक गायकवाड या तरुणाशी तिची ओळख झाली. यावरून ते दोघेही अनेक वेळा भेटले. त्यावेळी घरातील सर्व परिस्थिती गायकवाड याला रुपालीने सांगितली आणि त्याने रुपालीला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर रुपाली सुद्धा गायकवाड याच्या जाळ्यात अडकत गेली. कालांतराने गणेशाचा अडथळा त्या दोघांना होऊ लागला, म्हणून रुपाली हिने आपला नवरा गणेश याला मारण्याची 2 लाख रुपयांची सुपारी गायकवाड याला दिली. त्यानंतर शहरातल्या स्केटिंग ग्राउंडवर काल सकाळी गणेश दराके याचा धारदार शस्त्राने गायकवाड आणि त्याच्या इतर 4 मित्रांनी भुसकून खून केला. त्यानंतर सिडको पोलिसांनी 24 तासांच्या आत खुनाचा उलगडा केला आणि रुपाली आणि गायकवाड याच्या 4ही मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.